सावंतवाडी, दोडामार्ग, सह्याद्री पायथ्याशी असलेल्या वेस्टर्न घाट किंवा पश्चिम घाटाचा अविभाज्य भाग असलेला हा जो सह्याद्री पट्टा आहे, सह्याद्रीच्या पायथ्याशी आणि सह्याद्रीच्या वर पण हा वाचावा यासाठी सातत्याने लढा गेली 15 वर्ष चालू होता. आज त्याला घवघवीत यश प्राप्त झालेलं आहे. म्हणजे काय झालंय तर या सगळ्या घटना याच्यात म्हणजे जनतेचा मोठा सहभाग होताच. कारण या 25 गावं जी सावंतवाडी आणि दोडामार्ग मधली 25 गावं यांनी ग्रामसभेचे ठराव घेऊनच हे दिलेलं की आम्हाला आमची गावं जैवविविधतेने नटलेली आहेत आणि आमची गावं इको सेन्सिटिव्ह जाहीर करा. पण ती काही केल्या राज्य शासनाने किंवा केंद्रीय वन पर्यावरण मंत्रालयाने सहजासहजी केली नाही. मग 2011, 2013, 2014 असे हायकोर्टाचे विविध निर्णय आले. पण गेल्या वर्षी मार्च महिन्यात 22 मार्च 2024 ला हायकोर्टाने ताशेरे ओढले. एका अर्थी राज्य शासनावर आणि केंद्रीय वन पर्यावरण मंत्रालयावर चपराक ओढलेली आहे. कारण काय, त्याने असं विचारलं की तुम्ही कुणाच्या प्रतीक्षेत आहात? ही 25 गावं इको सेन्सिटिव्ह एरिया किंवा हा वाईल्ड लाईफ कॉरिडॉर वन्यजीवांची ये-जा करणारा हा जो मार्ग आहे तो वाचला पाहिजे, तो प्रोटेक्टेड राहायला पाहिजे. यासाठी तुम्ही काय करताय? काहीच केलेलं नाही. त्याचा परिपाक म्हणून 22 एप्रिल म्हणजे जो एका अर्थी पृथ्वीचा म्हणजे पृथ्वी दिन किंवा पर्यावरण दिन मानला जातो, त्या दिवशीच केंद्रीय वन पर्यावरण आणि हे जलवायू पर्यावरण वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज या मंत्रालयाने, ही कॉपी मी तुम्हाला देतो सगळ्यांना, या मंत्रालयाने सावंतवाडी आणि दोडामार्ग या पट्ट्यातली ही 25 गावं, त्याच्यात असणे, पडवे माझगाव, भालावल सगळी तुम्हाला कॉपी देतो, ती बघा तुम्ही. तांबोळी, सरमळे, नेवळी सहित दाभिल, ओटवणे, ओंशी, घारपी, उडेली, केसरी, पणसवडे, उंबरल, पंतुर्ली, तळकट, झोळंबे, कोळजर, शिरवल, उगाडे, कळणे, भिकेकोणाळ, कुंभवडे, खडपडे, भेकुर्ली आणि फुकेरी ही टोटल 25 गावं ही इको सेन्सिटिव्ह एरिया जाहीर करण्यात आलेली आहे. आणि ते जे गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्स मध्ये असं आहे की या 25 गावांच्या या सह्याद्रीतील पट्ट्यात मायनिंग प्रोजेक्ट्स येऊ शकत नाहीत. जे चालू आहेत मायनिंग प्रोजेक्ट, जसा कळण्याचा मायनिंग प्रोजेक्ट आहे तो पुढच्या 5 वर्षाच्या कालावधीत कंप्लीट फेज आउट करून बंद करायचा आहे. नव्या कुठल्याही प्रकल्पाला तुम्हाला परवानगी देता येणार नाही. औष्णिक ऊर्जा प्रकल्प इथे येऊ शकत नाही. केंद्रीय म्हणजे पोल्युशन कंट्रोल बोर्ड, सीपीसीबी ज्याला म्हणतात, आणि स्टेट म्हणजे एमपीसीबी यांच्या नोंदणीमध्ये जे रेड कॅटेगरी, ऑरेंज कॅटेगरी इंडस्ट्रीज आहेत ते इथे येऊ शकत नाही. पण मात्र हरित प्रकल्प हे जरूर इथे आणावेत. त्यामुळे ऑरेंज ग्रीन आणि व्हाईट कॅटेगरी इंडस्ट्रीज ही जे सीपीसीबी आणि एमपीसीबीनी जाहीर केलेले आहेत, मोठी लिस्ट आहे, ते इथे नक्की आणावेत. त्याचं स्वागत आहे. बिल्डिंग आणि कन्स्ट्रक्शन आणि टाउनशिप आज जे बरेचसे कित्येक एकर, काही ठिकाणी 25 एकर 50 एकर अशा टाउनशिप बनतायत मोपा एअरपोर्ट आल्यानंतर, त्या टाउनशिपवर पण बंधनं येतील. त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे की 20,000 स्क्वेअर मीटर म्हणजे 2 लाख स्क्वेअर फूट
पूर्वीचं जे आहे ते पूर्वीच्या अधिसूचना अधिसूचना. हा, तर मोठे टाउनशिप प्रोजेक्टला परवानगी नाही, पण छोटी घरं, त्या घरांची रिपेअर्स, छोटीशी हॉटेल्स, पर्यटनाला मात्र तिथे बंदी नाही. पण मोठ्याच्या मोठं भव्य काहीतरी तुम्ही, वृक्षतोड मात्र पूर्णपणे बंद आहे. वृक्षतोड करू शकत नाही. ते 15